पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती, नागरिकांचा रोष समोर येत होता आणि आम्ही अधिकाऱ्यांना जेव्हा विचारणा केली त्यांनी आम्हाला सांगितलं की शाळा बंदरपाडा या ठिकाणी आपली जलवाहिनी फुटलेली आहे, याची दुरुस्तीचं काम चालू आहे. पण आम्ही साक्षात या ठिकाणी रात्री 10 वाजता या ठिकाणी आलो. ते मळेकर साहेब असतील, आमचे कुलकर्णी साहेब असतील, या मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, इंजिनियर आहेत, मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर इकडचं काम आम्ही पाहणीसाठी आलो. आम्हाला इकडे निदर्शनात आलं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे जलवाहिनी तुटलेली आहे आणि तिचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे. कल्याणपूर्वेच्या नागरिकांना मी विनंती करतो की आपण संयम ठेवावा, कारण की ही पण माणसंच आहेत आणि आपल्या जीवाची पर्वा न करता काम करतायत. इथे कामाचा परिणाम असा पण होऊ शकतो, एखादा जीव सुद्धा दगावला जाऊ शकतो. हायड्रा आहेत आणि मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पाणी आपल्या कल्याणपूर्व भागामध्ये सुरळीत चालू आहे अशी श्वासती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक करतो की रात्रंदिवस ते अधिकारी या ठिकाणी बसून काम करतात. सर्व कामगारांचं धन्यवाद देतो की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करतात. माझ्यासोबत आमचे किरणजी निचळ आलेले आहेत, आमचे नगरसेवक मधुरजी म्हात्रे आले, सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा धन्यवाद.